So this number हा प्रॉब्लेम बाकी होता आपला काल, राउंड ऑफ 13.539. Here it is round off to the nearest tenth. Nearest tenth. 10 म्हटल्यानंतर कोणता नंबर राउंड ऑफ करावा लागेल? सर 1 decimal place. नंबर सांगा. Sir, 5. 5. 10th place. This number we have to round off. Okay. So check if 3 is greater than 5 or not. No, this 3 is not No, greater sir. than 5. So keep this as it is. So your answer is 13.5. Only 13.5 will be the answer. चालेल. प्रॉब्लेम नंबर 8 झाला तो आपला. प्रॉब्लेम नंबर 9. वाचा सौम्या. Yes, sir. In a grocery store, Bharti brought a tin of biscuits for rupees 15.95, a bag of rice for rupees 22.29, and a box of sweets for rupees 1.65. How much did Bharti pay altogether? Sir, addition. काय सिंपल ऍडिशन आहे. इन अ ग्रोसरी स्टोअर, भारती नावाची मुलगी आहे, तिने काय केलं होतं, बिस्किट्स घेतले 15.95 रुपीजचे, राईस घेतला 22.29 रुपीजचा आणि एक स्वीटचा बॉक्स घेतला 1.6 रुपीजचा. सो हाऊ मच भारती पे टुगेदर. ऑब्व्हियसली तुम्ही कोणतीही गोष्ट घेतल्यानंतर सगळ्या गोष्टींची ऍडिशन करावं लागेल. म्हणजे दुकानामध्ये जर 2-3 गोष्टी घेतल्या तर आपण काय करतो, किमतींची ऍडिशन करून त्याला पे करतो. So same way here we have to add 15.95 plus 22.29 and 1.65. फक्त लिहिताना व्यवस्थित लिहायचं. याला तुम्हाला माहिती आहे, हा जर 1 मी इकडे लिहिला त्याचा मीनिंग बदलून जातो. सो चेक ऍडिशन. So here 19. 5 plus 9, 14, 19. 19. One carry. Carry 1. 9 plus 1, 10. 10 plus 2, 10. 12. 12. Plus 6, 18. 18. 18. Carry 1. 5 plus 1, 6. 7, 8. 9. 9. 9. And 3. 1, 3. 3. म्हणजे त्यांनी 3. किती रुपये दिले असतील, त्यांनी 39.89 एवढे रुपये त्यांनी दुकानात दिले असतील. सर याच्यात चुकलेलं आहे सॉल्युशन मध्ये. काय झालं आम्ही? सर 8 नंबरचं एक्झाम्पलचं चुकलेलं आहे सोल्युशन बुक मध्ये. तुम्ही जे सॉल्व नाही सर, सॉरी. 8 नंबर काल झालंय ना आपलं. काय चुकलंय त्यामध्ये? हे का ऍडिशन? नाही सर, मला वाटलं 9 नंबर आहे त्यामुळे. नाही, करेक्ट आहे. काल सॉल्व्ह केलंय आपण. चालेल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल 10. सॉल्व. आता बघा या ठिकाणी काय काय दिलेलं आहे. 49.81 मायनस 10.19 मायनस 3.54. याला 2 पद्धतीने सॉल्व्ह करता येऊ शकतं. आता इथे मायनस, आता तुमच्या बुकमध्ये जी दिली आहे त्यांनी काय केलं, 49 मधून 10 मायनस केले आणि आलेल्या आन्सर मधून परत याला मायनस केलं. ओके, ही एक पद्धत झाली. दुसऱ्यानं काय करावं लागेल, 49.81. आता इथे मायनस मायनस आहे या दोघांमध्ये, याचं काय होऊ शकतं, प्लस. या दोघांची ऍडिशन करायची आणि या टोटल मधून मायनस करायची. या पद्धतीने सुद्धा तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. तसंही केलं तर चालेल. पण सर तिथे तर मायनसची साइन दिलेली आहे ना. मग मायनस मायनस काय होतं, आपलं झालंय ना श्यामल. मायनस मायनस काय होत असतं, प्लस. भलेही तिथे मायनस आहे, परंतु आता सपोज आपण त्या तुम्हाला दाखवतो मी सॉल्व्ह करून. 49.81 मायनस 10.19 मायनस
3.54. याच्यासाठी मागच्या चॅप्टर मधला जो टेबल होता ना तो फार महत्वाचा आहे. बघा आता सपोज मी या दोघांमध्ये ऍडिशन म्हणजे बाय रूल मायनस मायनस जर असेल तर भली तिथे या दोघांमध्ये ऍडिशन करावं लागेल तुम्हाला. कीप दिस 49.8 वर ऍज इट इज. इथे लिहितो मी 10.19 and 3.54. okay, 9 plus 4 13, 5 plus 6 7, 10 plus 3 13. इथे येईल minus 13.73. आता आपण बघू करून 49.81 minus 13.73. okay. Yes, sir. 11 मधून 3 गेले 8. ओके इथे येईल 7 minus 7 0, 9 minus 3 6, 4 minus 3 3. तर बुक मधला आन्सर पण हेच आहे 36.08. ओके म्हणजे तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता. फक्त हे रूल व्यवस्थित माहित पाहिजे. मायनस मायनस इथे ऍडिशन करावं लागते परंतु लिहिताना आन्सर मायनसच लिहावं लागतं. हे बेसिक रूल आपले मागच्या चॅप्टर मध्ये झाले होते. आपण मल्टिप्लिकेशन साठी डिव्हिजन साठी सुद्धा चेक केलेलं आहे. हे आठवतंय ना मागचा एक चार्ट डिस्कस केलेला. Yes, sir. तर तुम्ही या पद्धतीने करा किंवा तुमच्या बुकच्या पद्धतीने केलं चालेल. तुमच्या बुकच्या पद्धतीने काय बघा त्यांनी काय केलंय 49.81 minus 10.19. so here 11 minus 9 2. okay इथे येईल 7 minus 1 6, 9 minus 0 9, 4 minus 1 9. या आन्सर मधून शेवटची व्हॅल्यू मायनस करायची दॅट इज 3.54. बघा 12 मायनस इथे येतील 12 मायनस 4 8 होईल 5 मायनस 5 0, 9 मायनस 3 6 आणि 3 मायनस 0 3. इथे पण आन्सर ते झालं 36.08. चालेल तुम्हाला ज्या मेथडने आवडत असेल त्याने सॉल्व्ह करा. चालेल प्रॉब्लेम नंबर 11. आयुष कुराडे वाचा आहे का आयुष? ईश्वरी खेडेकर वाचा प्रॉब्लेम. Yes, sir. After winning rupees 2,150 in a drawing competition, Hanif bought his father T-shirt for rupees 75.89 and his mother batik sarong for rupees 186.99. How much money did Hanif have left? ओके बघा एका विनिंग कॉम्पिटिशन मध्ये किती रुपये जिंकले त्यांनी 2150. आफ्टर विनिंग रुपीज 2,150 इन अ ड्रॉइंग कॉम्पिटिशन हे त्याला प्राइज भेटली. सपोज त्यांनी काय केलं मग या हनीफ बॉट टी शर्ट फॉर हिज फादर. ओके टी शर्ट किती झालं मग रुपीज 75.89. ओके and his mother with a batik sarong of rupees 186.99. त्याच्या आईसाठी त्यांनी घेतलं हे 186.99 रुपीजचं. तर शेवटी विचारले हाऊ मच मनी डज हनीफ लेफ्ट, त्याच्याकडे किती पैसे उरतील. काय करावं लागेल ईश्वरी? सर 75.89 प्लस 186.99 सर या दोघांची प्लस करायची. नंतर त्याची आन्सर ही त्याच्यातून 2,150 मायनस करायची. ठीक आहे. टोटल अमाऊंट मधून काय होईल या दोन गोष्टी आपण
परचेस केलाय दॅट इज 75.89 मायनस 186.99 या प्रकारचं स्टेटमेंट तयार होईल त्या ठिकाणी. ओके, चालेल, आपण सॉल्व्ह करू मग. 2150. आता ठीक आहे, याच्या समोर हे राऊंड होल नंबर असल्यामुळे इथे तुम्ही डेसिमल पॉईंट देऊन समोर 0 0 लिहू शकता. नेक्स्ट नंबर आहे तुमचा 75.89. याचं सबस्ट्रॅक्शन करून घेऊ आपण. 10 minus 9 1, नंतर 9 minus 8 9 minus 8 1, नंतर आहे इथे पण इथे 9 होईल परत, कारण की 9 minus 5 4. ओके, इथे होईल 14. 14 minus 7 7. इथे होईल 1 चा होईल 0 मी इकडे शिफ्ट केल्यामुळे, आणि इथे येईल 2 2074.11. आता त्यातून ही शेवटची व्हॅल्यू मायनस करावं लागेल टी शर्टची. सॉरी, टी शर्ट नाही, काय 186.9. ओके, आता याला सबट्रॅक्ट करा. 11 minus 9 2. ओके, इथे 1 आहे, तिथे होईल 0 0, म्हणजे इथे होईल 10 10 minus 9 1. सबट्रॅक्शन येतं ना सगळ्यांना? Yes, sir. आता तेवढे मोठे आहात तुम्ही. सो हिअर इथे किती झाले 3, म्हणजे इथे होतील 13 13 minus 6, इथे येईल 7, इथे होईल इथे 6 16, म्हणजे इथे होईल 16 minus 8 8. इथे होतील 9 9 minus 1 इथे येईल 8, आणि इथला होईल 1 इथे येईल 1. म्हणजे त्या हनीफकडे एवढे पैसे उरतील 1887.12. सिंपल प्रॉब्लेम होता. फक्त तुम्हाला का बरं दिलेत हे प्रॉब्लेम, तुम्हाला या डेसिमलच्या सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन करता यायला पाहिजे म्हणून. काय आता महत्वाचं आहे, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन जर असेल, प्रॉब्लेम नंबर 12 त्यामधला ई बघा, 18.13 मल्टिप्लाइड बाय 5. आता तुम्हाला सगळ्यांना मल्टिप्लिकेशन येतं, ओके, परंतु या ठिकाणी का बरं दिलेलं आहे हे तुम्हाला फक्त डेसिमल पॉइंट असल्यामुळे तुम्हाला हे सॉल्व्ह करायला दिलेलं आहे. तर राईट डाऊन 18.13 मल्टिप्लाइड बाय 5. तुम्ही याला तुमच्या रुटीन प्रोसिजरला पहिले सॉल्व्ह करून घ्यायचं. 5 3 15 कॅरी 1 5 1 5 प्लस 1 6 नंतर 8 5 14 कॅरी 4 5 1 5 प्लस 4 9. डेसिमल पॉइंट कुठे द्यायचा हे कसं चेक करायचं, त्यासाठी तुम्ही काय करायचं, इथे चेक करायचं इथे किती डेसिमल पॉइंट नंतर किती प्लेसेस आहे 1 2, म्हणजे इथे लिहायचं 2 DP 2 डेसिमल प्लेसेस. या ठिकाणी आहे का एखादा डेसिमल प्लेस, हा होल नंबर आहे, तर इथे लिहायचं 0 DP. हे लिहिलं नाही तरी चालेल, फक्त तुम्ही तुम्हाला समजण्यासाठी लिहिलं इथे मी. इथे किती आहे 1 2, म्हणून इथे लिहिलं 2 डेसिमल प्लेसेस. इथे डेसिमल पॉइंट नाही आहे, त्यामुळे हा झाला तुमचा 0 डेसिमल प्लेसेस. मग आन्सर मध्ये काय करायचं, जेवढे पॉइंट असतील, सपोज इथे किती आहे 1 2, मग इथे 1 2 2 डेसिमल प्लेसेस तुम्हाला शिफ्ट करायचा आणि इथे असा पॉइंट किंवा ज्याला डेसिमल पॉइंट म्हणतो तो द्यायचा. तर हा झाला. ओके, आता समोरचा प्रॉब्लेम बघा, त्यामध्ये सुद्धा त्यामध्ये 2 डेसिमल प्लेसेस आहे. 4.56 मल्टिप्लाइड बाय 5.6. ओके, आता बघा 4.56 मल्टिप्लाइड बाय 5.6. इथे किती डेसिमल प्लेसेस आहे सर? सर 1. इथे आहे 2 2 and 1. आणि इथे 1. ओके, मग आता तुमचं जे रुटीन मल्टिप्लिकेशन आहे 6 ने मल्टिप्लाय करा, 5 ने मल्टिप्लाय करा
आणि डेसिमल पॉइंट शेवटी द्यायचा आहे. ओके, तर आपण सॉल्व्ह करू पहिले. बघा 6 6 जा 36, 36, then 6 5 जा 30, 30, 30 plus 3 33, 30, carry 3, 33, then 6 4 जा 24, 27, plus 3 27. plus 3, 27. नंतर 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. पहिला आपल्याला 0 देऊन घ्यावं लागेल इथे. ठीक आहे. नंतर 6 5 जा 30, 30, कॅरी 30, 3, 5 5 जा 25 प्लस 25, 28, 28, ओके. नंतर 5 4 जा 20, 20, 22, 22, याची ऍडिशन करून घ्या. 6 6, 3 3, 3, 7 plus 7 15, 14 plus 1 15 15, 15, plus 2 4 plus 1 5, 5, हा 2. ओके, तुमचा आन्सर आला 2 5 5 3 6. आता आपल्याला डेसिमल पॉइंट द्यायचा आहे, तर तो कसा देणार? इथे 2 डेसिमल प्लेसेस आणि इथे 1 डेसिमल प्लेसेस, टोटल झाले 3. 1 2 3 असे मोजलं चालेल. 1 2 3 किंवा हे 2 plus 1 3, मग 1 2 3. तर तुमचा आन्सर येईल 25.536. या पद्धतीने डेसिमल पॉइंट तुम्हाला द्यायचा आहे. जेवढे इथे मल्टिप्लिकेशन मध्ये डेसिमल पॉइंट असतील तेवढे इकडे शिफ्ट करायचे. मल्टिप्लिकेशन तुम्हाला सर सगळ्यांना आपल्याला हा सर आपल्याला राईट कडून काउंट करायचंय का? हा राईट कडनं इकडनं 1 2 3 आणि इथे डेसिमल पॉइंट आला मग 25.536. ही ध्यानात ठेवा. हा चांगला प्रश्न विचारला. काही जण काय करतील नाही तर इकडनं शिफ्ट करतील. आता इथं व्हॅल्यू किती आहे? 25.536. जर इकडनं गेलं तर 2255 म्हणजे तुमचा डेसिमल पॉइंट इथे देसाल तुम्ही चुकून. तसं करायचं नाहीये, इकडनं काउंट करायचं. समजलंय? Yes, sir. ओके. तुम्हाला बेसिक प्रॅक्टिस मध्ये हे प्रॉब्लेम असतील असे मल्टिप्लिकेशनचे, त्यावेळेस व्यवस्थित सॉल्व्ह करा फक्त, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. तर नाहीये. नाहीये का? no sir. नाहीये सर याच्यात. याला ब्रेन वर्क सुद्धा नाहीये. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम सगळे कन्वर्ट आणि राउंडिंगचे. राउंडिंग ऑफ आणि राउंड ऑफ जास्त आहे, कन्व्हर्शनच जास्त या ठिकाणी. याला ब्रेन वर्क नाहीये, त्याच्यामुळे हे चॅप्टर आपलं लवकर संपेल. आणि त्यामुळे मी तुम्हाला रेग्युलर सांगतोय की हे जे बेसिक प्रॅक्टिस हे सॉल्व्ह करायला सुरुवात करा. अजून मागच्याच चॅप्टरचे भरपूर जणांचं पेंडिंग आहे. बेसिक प्रॅक्टिस मध्ये पेज नंबर 30 फर्दर प्रॅक्टिस चालू आहे. चांगलं आहे. बाकीच्यांनी सुद्धा सॉल्व्ह करा. बाकीची सॉल्व्ह करत नाहीये. पीडीएफ एकाची आली नाही, नंतर 2-4 जण फक्त. चालेल. प्रॉब्लेम नंबर 13 त्यातला ए प्रॉब्लेम 0.054 मल्टिप्लाइड बाय 10. ओके. आता बघा या ठिकाणी मल्टिप्लिकेशन मध्ये हे सगळे प्रॉब्लेम कसे येतील, त्यांनी मल्टिप्लिकेशन मध्ये 10 100 आणि 1000 यांनी जर का मल्टिप्लाय केलं असेल तर आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं, म्हणजे मल्टिप्लिकेशन न करता. तुम्ही याचं मल्टिप्लिकेशन करताल, तुम्हाला माहिती आहे 10 ने जर मल्टिप्लाय केलं तर आपण काय करतो, फक्त 0 पुट करत असतो. सपोज मी हा नंबर जर असा दिला, फॉर एक्झाम्पल 54 मल्टिप्लाइड बाय 10, तुम्हाला याचा आन्सर लगेच काढता येतो. तुम्ही काय करसाल, फक्त 0 पुट करायचा असतो, 540. जेव्हा तुम्ही 10 ने मल्टिप्लाय करता एखाद्या नंबरला, तर तुम्ही काय करता, फक्त इथे 0 पुट करता शेवटी, म्हणजे तुमचा आन्सर भेटतं. चालेल. तर आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. या ठिकाणी 10 ने मल्टिप्लाय केलाय. तुम्हाला जर का आठवत असेल, सुरुवातीला मी सांगितलं होतं आपण जेव्हा डिव्हिजन घेतो, आता जेव्हा आपण डिव्हिजन घेतो, म्हणजे सपोज हा नंबर जर असा लिहिला 0.054 डिवायडेड बाय 10, आता कसं शिफ्ट करसाल तुम्ही पॉइंट, निर्मल? सर मी आहे. हा सांगा. तर जितके झिरोज आहे तितके पॉइंट तर मी समोर आहे. घ्यायचे. याचा आन्सर किती जेव्हा 0 ने डिवाइड करतोय आपण? 0.54. करेक्ट. याचं
म्हणजे तुम्ही काय केलं या साईडला, पण मी सांगायचा काय प्रयत्न करतोय, जेव्हा डिव्हिजन असेल तर तुम्ही काय करताय, या साईडला मूव्ह करताय पॉइंट इकडे, म्हणजे तुमचा आन्सर येईल 0.0054. परंतु हे डिव्हिजन असताना आहे, इथे महत्वाचा डिफरन्स काय, डिव्हिजन. आता तुम्हाला इथे मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे, तर मल्टिप्लिकेशन असताना काय करावं लागेल, हा जो पॉइंट आहे डेसिमल पॉइंट हा इकडे शिफ्ट करावा लागेल. डिव्हिजनच्या अपोजिट ऑपरेशन कोणतं आहे, मल्टिप्लिकेशन. तर जेव्हा डिव्हिजन असेल तर तुम्ही हा पॉइंट इकडे शिफ्ट केला डेसिमल पॉइंट आणि एक 0 ऍड झाला 0.054. हे मी तुम्हाला समजण्यासाठी दिलेलं आहे. ओके, आता बघा तुमचा जो प्रॉब्लेम आहे 0.054 मल्टिप्लाइड बाय 10, तर या ठिकाणी काय करावं लागेल, इथे मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजनच्या अपोजिट ऑपरेशन आहे, तर आपल्याला इथे इकडे शिफ्ट होतोय, तर मल्टिप्लिकेशन असल्यामुळे तुम्हाला इकडे शिफ्ट व्हावं लागेल. हा जो डेसिमल पॉइंट आहे ना, 1 प्लेस, इथे किती 0 आहे 1, सो वी हॅव टू मूव्ह 1 प्लेस अहेड, म्हणजे इकडे तुम्हाला मूव्ह व्हावं लागेल. तुमचा आन्सर किती येईल 0.54. ओके, समजलंय का सगळ्यांना? Yes, sir. इथे जर का 100 असतं तर तुमचा आन्सर किती आला असतं सांगा मला. इथे जर का 100 असतं तर Sir, 0.54. Sir, 0.054. 0.05. सर 0.54. 0.5.4. निर्मल, जर का मी हाच प्रॉब्लेम असा, आता ठीक आहे, एक काम करू आपण, पुढचा बी नंबरचा बघू, त्यात 100 आहे. 1.796 मल्टिप्लाइड बाय 100. आता सांगा किती 0 आहे, 2 zeros आहे म्हणून 2 प्लेसेसला डेसिमल शिफ्ट होईल. हा पॉइंट इकडे शिफ्ट होईल 2 डेसिमल प्लेसेस. मग आन्सर किती येईल 176.6. 176.6. 179.6. 179.6. 2 डेसिमल प्लेसेस मूव्ह करायचे. हे ध्यानात ठेवा, व्यवस्थित ध्यानात ठेवा. हे 48.38 मल्टिप्लाइड बाय 1000 किती 0 आहे 3. किती प्लेसेस मूव्ह होसाल 3. मग सांगा आन्सर काय येईल 48.380. 48.380. शिफ्ट केला, तुझं कॅरी केला 48.380. पॉइंट शिफ्ट करावा लागतो, शिफ्ट. Sir, सर ते 38 ला गेलं तर ते 2 प्लेसेस होतील आणि अजून एक 0 ऍड केल्यानंतर डेसिमल. सर 48,380.0. चालेल, तसं दिलं चालते. हे बघा आता 3 डेसिमल, इथे किती प्लेस आहे 1 2, ऑब्विसली मग तिसरा प्लेस काय असेल तुमचा 0. ओके, मग इथे होईल 48 3 8 आणि 0. 0.0 नाही दिलं तरी चालेल. तू जसं म्हटलंय ना आता 48,380.0 होल नंबर मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर पॉइंट नंतर पॉइंट नाही दिलं तरी चालेल, डेसिमल पॉइंट नाही दिला तरी चालेल. बघा परत रिपीट करतो मी, जेव्हा मल्टिप्लाइड बाय 10 असेल आणि मल्टिप्लिकेशन असेल, स्पेसिफिकली ध्यानात ठेवा, मल्टिप्लिकेशन जर असेल वी हॅव टू मूव्ह डेसिमल पॉइंट टू द राईट साइड. ओके, बघा इथे 0.54 होता, आपण काय केलं याला 1 डेसिमल प्लेसनी समोर मूव्ह केलं. मग हा जो डेसिमल पॉइंट तो कुठे आला, इथे आला. हा इथे होता तर इथे आणला आपण, 0.54 झाला. ओके, जेव्हा मल्टिप्लिकेशन मध्ये 100 असतील म्हणजे 2 डेसिमल प्लेस वी हॅव टू मूव्ह. आता तुमचा पॉइंट इथे होता 1 नंतर, मग आपण 2 डेसिमल प्लेसेस मूव्ह झालो समोर 79. मग तो किती झाला 179.6. ओके, ध्यानात ठेवायचं. सर जो फर्स्ट वाला पॉइंट असतो तो नाही काउंट करायचा. कोणता पॉइंट सर आता 1.796 आहे,
तर आपण 1 डिजिट नंतर शिफ्ट करणार का 2 डिजिट नंतर? कारण पहिले पण 1 डिजिट नंतर तिथे पॉइंट दिलेला आहे. तर आपलं तिथे 2 डिजिट नंतर द्यायचं आहे, तर आपल्याला फक्त आता एकदाच शिफ्ट करायला लागेल राईट साईडला. तू कन्फ्युज झालीये. हे बघ, हा पॉइंट कुठे 1 नंतर आहे. मी काय सांगतोय त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कराल. 1.796. आता इथे 2 डेसिमल प्लेसेस वी हॅव टू मूव्ह, कारण की इथे 100 आहे. मग हा पॉइंट जर टू डिजिटनी समोर गेला तर तो कुठे येईल? इथे येईल 9 नंतर. हा 1 आणि हा 2. समजतंय का? येस सर. मग पॉइंट कुठे आला? 9 नंतर. म्हणून आन्सर आलं 179.6. जेवढे इथे 0 असतील मल्टिप्लिकेशन मध्ये तेवढा तो पॉइंट समोर शिफ्ट होईल. आता इथे बघा, इथे किती 0 आहे? 1000 म्हटल्यानंतर 1 2 3. हा डेसिमल प्लेस कुठे आहे? डेसिमल पॉइंट आफ्टर 8. मला तुम्हाला 3 डेसिमल प्लेसेस मोजावं लागेल. भलेही तुम्हाला इथे नेक्स्ट प्लेस नाहीये 1 2 आणि 3, तर तुम्हाला इथे 0 ऍड करावा लागेल. म्हणजे तुमचा आन्सर येईल 48,380 आणि याच्यानंतर 0 असं तुम्ही म्हणू शकता. परंतु हे नाही लिहिलं तरी चालेल. यू कॅन राईट 48,380. ओके. जेवढे मल्टिप्लिकेशन मध्ये 0 असतील तेवढे हा पॉइंट शिफ्ट करायचा. एवढंच रूल ध्यानात ठेवायचा आहे फक्त. आणि हे झालं मल्टिप्लिकेशन साठी राईट साईडला मूव्ह करायचं. डिव्हिजन जर असेल तर आपण डाव्या साईडला मूव्ह होतो, हे ध्यानात ठेवा. जसा हा प्रॉब्लेम होता, इथे मी डिव्हिजन घेतलं तर हा पॉइंट जो होता हा कुठे मूव्ह झाला? डाव्या साईडला. म्हणून इथे 0 वाढला. 0.0054. हे असं का बरं होतंय? मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे एकमेकांच्या अपोजिट ऑपरेशन आहे. जसं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन अपोजिट आहे ना, तसं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे अपोजिट आहे. म्हणून तुम्ही डिव्हिजन असताना लेफ्ट साईडला मूव्ह होताय, तर मल्टिप्लिकेशन असताना राईट साईडला मूव्ह व्हावं लागेल. जसं इथे मूव्ह झालो आपण. क्लिअर झालंय का सगळ्यांना? Yes, sir. येस सर. चालेल. समोर असे प्रॉब्लेम अजून आहे, म्हणजे फक्त वेगळ्या पद्धतीचे. आता प्रॉब्लेम नंबर 14 त्यातला E. 9 मल्टिप्लाइड बाय 0.1. आता बघा, आता मला सांगा या प्रॉब्लेम मध्ये आणि या प्रॉब्लेम मध्ये काय फरक आहे? इथे आणि सो त्याच्यामध्ये ना आपल्याला ज्या नंबरने आपल्याला मल्टिप्लाय करायचं होतं तो नंबर डेसिमल नव्हता, तो होल नंबर होता. पण आता आपल्याला 0.1 अशा नंबरने डिवाइड करायचं. व्हेरी गुड. बघा, आता मी तुम्हाला स्पेसिफिकली इथं बॉक्स मध्ये लिहून दाखवलं होता. हे जे प्रॉब्लेम होते, प्रॉब्लेम नंबर 13 मध्ये काय झालं, त्यांनी मल्टिप्लाइड बाय 10, 100 आणि 1000 असं होतं. ओके. आता त्यांनी काय केलंय, त्याच्या उलट केलंय. आता त्यांनी मल्टिप्लिकेशन मध्ये काय केलंय, डेसिमल पॉइंट दिलाय. म्हणजे कोणते कोणते पॉइंट आहेत? 0.1, 0.00, 0.1, 0.01, then 0.001. त्यांनी काय दिलं होतं? डेसिमल दिले आपल्याला. परंतु कशाच्या फॉर्म मध्ये ते, म्हणजे 10, जसं आपण 10, 100 आणि 1000 म्हणतो, तर त्याला काय केलं त्यांनी? डेसिमल मध्ये कन्वर्ट केलं. सो 9 मल्टिप्लाइड बाय 0.1. तर आता इथे तुम्ही मला सांगा काय रूल लावशाल तुम्ही? कोणत्या साईडला डेसिमल पॉइंट मूव्ह करावं लागेल? सर राईट. लेफ्टला करावं लागेल. इथे जसं तुम्ही राईटला मूव्ह झाले ना, इकडे या साईडला मूव्ह झालो, तर ऑब्व्हियसली त्याच्या अपोजिट इकडे मूव्ह व्हावं लागेल. या ठिकाणी वी हॅव टू मूव्ह द पॉइंट टू द, इथं स्पेसिफिकली एरो दाखवतोय, वी हॅव टू मूव्ह टू द लेफ्ट साइड. तर इथे किती प्लेसेस आहे? 1 प्लेस. सो वी हॅव टू मूव्ह 1 प्लेस ओव्हर हिअर. कोणत्याही संख्येला जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर तेच येतं, हे तुम्हाला माहिती आहे. ओके.
फक्त इथे महत्वाची गोष्ट काय राहणार आहे, तुम्हाला पॉइंट जो डेसिमल पॉइंट आहे तो स्पेसिफिक देता यायला पाहिजे. आता बघा इथे किती येईल, 9 मल्टिप्लाइड बाय 0.1. आता हा जो डेसिमल प्लेस आहे इथे डेसिमल पॉइंट नंतर किती नंबर आहेत, फक्त एक आहे, म्हणून हा जो नंबर आहे त्या आधी तुम्हाला एक 0 लावावा लागेल. 0.9. ओके. आता बघा सेकंड बी प्रॉब्लेम, 7.5 मल्टिप्लाइड बाय 0.01. इथे किती होता 1, म्हणून तुम्ही 1 प्लेस मूव्ह झाले. इथे किती नंबर आहेत आफ्टर डेसिमल पॉइंट, 2. इथे आहे 2 डेसिमल प्लेसेस. मग तुमचा 0 कितीने मूव्ह होईल, हा पॉइंट कितीने मूव्ह होईल, 2. आता सांगा किती येईल आन्सर, 0.007. 0.007. 0.0. हे बघा 2 डेसिमल प्लेसेस म्हणतो मी, इथे एक 0 येईल. ओके. आणि 0.00. move the decimal point 2 decimal places to the left. तुमच्या बुक मध्ये स्पेसिफिक मेन्शन सुद्धा केलेलं आहे बघा. 0.0. इथे 1 डीपी होता, सो मूव डेसिमल पॉइंट 1 प्लेस टू द लेफ्ट, म्हणून इथे तुम्ही 1 डेसिमल प्लेस डाव्या साईडला मूव्ह झाले, म्हणून आन्सर आलं 0.9. सेकंड प्रॉब्लेम 7.5. इथे किती डेसिमल प्लेसेस आहे, 2 डीपी, म्हणून तुम्हाला हा जो पॉइंट आहे 2 ने शिफ्ट करावा लागेल. सो हियर युअर आन्सर विल बी 0.075. आता तिसरा प्रॉब्लेम तुम्ही सांगा मला, 89.4 मल्टिप्लाइड बाय 0.01. तर तिथे आता 3 प्लेसेस आहेत. तर 0 0 3 प्लेसेस आहे. 1 मिनिट. हा आता सांगा. Sir, 3 places move तर 3 आपल्याला 894. नंतर आपल्याला लेफ्ट मध्ये ना 3 प्लेसेस मूव करायला लागेल. करेक्ट. 0894. डेसिमल प्लेस नंतर 1 2 3 डेसिमल पॉइंट नंतर 1 2 3 प्लेसेस आर देयर. सो वी हॅव टू मूव दिस पॉइंट बाय दी 3 प्लेसेस. ओके. 3 प्लेस म्हणजे हा झाला 1, इथे येईल 2, इथे आधी 0 लावावा लागेल, म्हणजे तुमचा आन्सर आहे 0.089. ओके. तर हे झालं जेव्हा तुम्हाला मल्टिप्लिकेशन मध्ये 0.1 0.001 0.001 या प्रकारचे नंबर असतील तर शिफ्ट कसं करायचं, डाव्या साईडला मूव्ह व्हायचं, ते ध्यानात ठेवा. चालेल. प्रॉब्लेम नंबर 15. तर मला हे प्रॉब्लेम समजले नाही सर. इथे लेफ्टला का मूव्ह झाले, राईटला का नाही? राईटला मूव्ह झालं तर रूलच तसा होईल ना. आता हे जे ऑपरेशन्स आहेत अमेय, राईटला जर का तू इथे मूव्ह केलं, आता सपोज तुला वेगळ्या पद्धतीने सांगतो मी अजून. आता मला सांग 0.1 याला कसं रिप्रेझेंट करू शकतो तू? 0.1 1.10. 1.10 कसं होईल? तू बेसिक आन्सरच चुकीचे देतोय. निर्मल कसं होईल 0.1 कसं सॉल्व्ह होईल? जर याला मला फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे तर फ्रॅक्शन मध्ये कसं 1/10. आम्ही कॉन्सन्ट्रेट करा जरा. याला होईल 1/10. बरोबर आहे का? हो सर. मग आता बघा, आता तुम्हाला इथे काय दिलंय 1/10. मी जर असा हा प्रॉब्लेम, सपोज मी ए प्रॉब्लेम परत लिहितो, 9 into 0.1 याला जर मी असं लिहिलं 9 into 0.1 ला मी काय म्हटलंय 1/10. मी जर असं लिहिलं 1/10, मग आन्सर काय येतं तुमचं फ्रॅक्शन मध्ये 9/10. बरोबर आहे का निर्मल? समजतंय ना? हो सर. आता आपण डिव्हिजनचे प्रॉब्लेम ऑलरेडी शिफ्ट सांगितलेले मी तुम्हाला. डिव्हिजनचा रूल काय आहे,
जर का डिनॉमिनेटर मध्ये डिव्हिजन असेल तर इथे आन्सर आपण कुठं मूव्ह होईल, इकडे राईट साईडला मूव्ह होशील की लेफ्ट साईडला मूव्ह होशील? तर डिव्हिजन असताना लेफ्ट साइडला आणि मल्टिप्लिकेशन असताना राईट साइडला. मग आन्सर सांग आता. 9/10 चा आन्सर काय येईल? 0.9. 0.9 आलं काय आन्सर? आपण जेव्हा मी असं लिहिलं होतं ना 9 मल्टिप्लाइड बाय 0.1, याचा आन्सर मी किती लिहिलं? 0.9. तू या पद्धतीने जरी सॉल्व्ह केलं, मी याला फक्त घुमून फिरून सॉल्व्ह केलं, 9.01 याला जर का तू मल्टिप्लाय, हे तुम्हाला सिंपल रूल सांगितला होता मी. हा जो बेसिक रूल आहे ना तुमच्या बुक मध्ये त्यांनी सिंपल रूल सांगितलेला आहे कुठे मूव्ह व्हायचं. जर मल्टिप्लिकेशन असेल तर डाव्या साईडला मूव्ह व्हायचं, परंतु इथे डेसिमल पॉइंट आहेत, इथे डेसिमल पॉइंट आहेत, हे नंबर आहेत 0.1, 0.001, 0.001, तर तुम्हाला डाव्या साईडला मूव्ह व्हायचं आहे. जर या पद्धतीचे नंबर असतील 100, 10, 100 आणि 1000 तर तुम्हाला ऑब्व्हियसली राईट साईडला मूव्ह होईल, हा डेसिमल पॉइंट तुमचा इकडे मूव्ह होईल. तुला जर असं समजत नसेल, तुला एक सिंपल रूल सांगतो मी. तू काय कर, तू असं लिहित जा 0.054 मल्टिप्लाइड बाय 10. आता याला जर सॉल्व्ह केलं ना तुला हेच आन्सर भेटेल 540. आता इथे किती डेसिमल प्लेसेस आहे? 1 2 3 डीपी. आता 0 ने मल्टिप्लाय केलं तू 1 2, इथे 0 मल्टिप्लाइड बाय 4 0, 0 मल्टिप्लाइड बाय 5 0, 0 मल्टिप्लाइड बाय 0, 0 मल्टिप्लाइड बाय 0 झालं. ठीक आहे, हा पहिला 0. नंतर 1 4 चा 4, 1 5 चा 5, 1 0 0, 1 1 चा इथे 0, म्हणजे तुझा आन्सर आला 0 4 5 0 0. आता किती डेसिमल प्लेसेस आहे अमेय इथे? 1 2 3. शिफ्ट दिस पॉइंट 1 2 3. आलं काय आन्सर तुझं? हे बघ, अमेय समजलं का? हो सर. ज्यांना हे शिफ्टिंग समजत म्हणजे आता बघा, यात मलाही माहिती तुम्हाला कन्फ्युजन होत आहे, मी त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम फार शांततेत घेतलाय आपण. जेव्हा मल्टिप्लिकेशन मध्ये 10, 100 आणि 1000 असतील तेव्हा तुम्हाला हा डेसिमल पॉइंट राईट साईडला मूव्ह करायचा आहे. जर असं समजत नसेल तर तुमची रुटीन प्रोसिजर म्हणजे ही मेथड 2 डीपी 1 डीपी या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. प्लीज कॉन्सन्ट्रेट. हे व्यवस्थित आज अभ्यास करा, उद्या मला परत डिस्कस करू वाटल्यास आपण. अमेय चालेल ना? हो सर. याला व्यवस्थित आज सगळ्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, उद्या आपण हे प्रॉब्लेम परत घेऊ वाटल्यास. चालेल? येस सर. ओके, शांततेत सॉल्व्ह करा, कन्फ्युज होऊ नका, सोपं आहे ते. मी तुम्हाला पीडीएफ पाठवेल, तर ती पीडीएफ व्यवस्थित लिहा आणि समजून अभ्यास करा. उद्या मी परत याला रिपीट करू, आपण उद्या परत डिस्कस करू हे पॉइंट. ओके ओके चालेल. टाइम संपत आलेला आहे आता.